नमस्कार, क्रोशे विथ नेहामध्ये आपले स्वागत आहे। आज मी अजून एक छान असा रुमाल घेऊन आली आहे। हा रुमाल गोल आहे आणि खूप मोठा आहे, पूर्ण ताटावर बसेल असा आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया। छान रुमाल आहे, सोप्पा आहे, नक्की करून बघा। तर या रुमालासाठी मी हे दोन कलर घेते आहे, पांढरा आणि मोरपंखी, आणि 3.5 mm ची सुई घेणार आहे। चला तर मग सुरू करूया। सर्वप्रथम मी मॅजिक लूप तयार करून घेतला आहे। हा पूर्ण रुमाल आपल्याला डबल क्रोशाने करायचा आहे। तर मी 12 डबल क्रोशे घेणार आहे। 3 साखळ्यांचा एक खांब झाला, एक साखळी मध्ये घ्यायची आहे आपल्याला प्रत्येक खांबाच्या, म्हणून 4 साखळ्या घेतल्या आहे। आता हा दुसरा खांब, एक साखळी, तिसरा खांब, एक साखळी, चौथा खांब, असे आपल्याला 12 खांब करून घ्यायचे आहेत। बघा मी हे 12 खांब तयार करून घेतले आहेत। एक साखळी घेऊन आता आपल्याला इकडे पहिल्या खांबाला जोडायचा आहे। हा दोरा ओढून घेऊ आणि या खांबाला जोडून घेऊया। आता पुढच्या रो मध्ये आपण हाच कलर वापरणार आहोत आणि प्रत्येक खिडकीमध्ये 2 खांब या पद्धतीने घेणार आहे। आता आपण या खिडकीपासून सुरुवात करू। 3 साखळ्यांचा एक खांब, हा दुसरा खांब, एक साखळी, पुढच्या खिडकीत परत 2 खांब, एक साखळी, परत 2 खांब। हा जो दोरा आहे हा आपण विणताना हाईड करून घ्यायचा आहे, विणण्यामध्ये घेऊन टाकायचा आहे। या पद्धतीने 2 खांब, एक साखळी, असं करत आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊ। बघा हा रो इथे कंप्लीट झाला। एक साखळी घेऊन आपण पहिल्या खांबामध्ये जॉईन करून घेऊ। आता पुढच्या रो मध्ये आपण याच कलरने प्रत्येक खिडकीमध्ये 3 खांब घेणार आहोत। आता या खिडकीमध्ये आपण स्लिप स्टिचनी येऊ, इथून आपण स्लिप स्टिच घेत या खिडकीपर्यंत येऊ आणि 3 खांबांचे 3 साखळ्यांचा एक खांब, हा दुसरा आणि हा तिसरा, एक साखळी, पुढच्या खिडकीत परत 3 खांब, एक साखळी, या पद्धतीने आपण हा रो कंप्लीट करून घेऊ। बघा हा रो इथे कंप्लीट झाला। आता आपण या ठिकाणी जॉईन करून घेऊ। आता आपण 3 रो झाल्यावरती पांढरे लोकर घेऊ। प्रत्येक कलरचे 3-3 रो आपण करणार आहोत। आता आपण पुढच्या रो मध्ये प्रत्येक खिडकीत 4 खांब घेणार आहोत। प्रत्येक खिडकीत आपण 4 खांब घेणार आहोत। 4 खांब घेताना 2 खांब झाल्यावर एक साखळी घ्यायची आणि परत 2 खांब घ्यायचे। या पद्धतीने 4 खांब घ्यायचे आहेत एका खिडकीमध्ये। त्यानंतर परत एक साखळी आणि परत पुढच्या खिडकीमध्ये 4 खांब, 2 खांब, एक साखळी, 2 खांब, परत एक साखळी, परत 4 खांब, 2 खांब, एक साखळी, 2 खांब। या पद्धतीने हा रो कंप्लीट करून घेऊ। बघा हा रो कंप्लीट झाला आहे। आता एक साखळी घेऊन मी या ठिकाणी जोडून घेते।
बघा हा रो असा दिसतो. त्यानंतर पुढचे 2 रोही आपण पांढऱ्या कलरनेच घेणार आहोत. आता पुढच्या रोमध्ये आपण 2 खांब 1 साखळी या पद्धतीने घ्यायचं आहे. या ज्या खिडक्या तयार झाल्या आहेत, ही एक शेलच्या मधली ही, या खिडक्यांमध्ये आपण आता 2-2 खांब घेणार आहोत. तर स्लिप स्टिच घेऊन आपण प्रथम या खिडकीपर्यंत यायचं आहे. त्यानंतर इथे 2 खांब घेणार आहोत. 3 साखळ्यांचा 1 खांब, त्यानंतर हा दुसरा खांब, 1 साखळी. आता या खिडकीत 2 खांब, 1 साखळी. आता या खिडकीत 2 खांब, 1 साखळी. या पद्धतीने आपण हा रो कंप्लीट करून घेऊ. 2 खांब 1 साखळी. आता हा रो कंप्लीट झाला. 1 साखळी घेऊन आपण इथे जॉईन करून घेणार आहोत. बघा हा रो ही कंप्लीट झाला. आता पुढच्या रोमध्ये आपण 3 खांब 1 साखळी या पद्धतीने आपण पूर्ण रो कंप्लीट करून घेणार आहोत. या खिडकीपासून सुरुवात करूया. स्लिप स्टिच घेऊन आपण इथपर्यंत येऊ आणि 3 खांब 1 साखळी या पद्धतीने आपण हा रो कंप्लीट करून घेणार आहोत. 3 साखळ्यांचा पहिला खांब, 1 साखळी, परत 3 खांब, 1 साखळी. पुढच्या खिडकीत 3 खांब. या पद्धतीने आपण हा रो कंप्लीट करून घेऊ. बघा या ठिकाणी हा तिसरा रो कंप्लीट झाला. आता 1 साखळी घेऊन येथे जोडून घेऊया. बघा आता ह्या पांढऱ्या कलरचे हे 3 रो कंप्लीट झाले आहेत. पांढऱ्या कलरमध्ये पहिल्या रोमध्ये 4 खांब, 2 खांब 1 साखळी, 2 खांब या पद्धतीने 4-4 खांब घेतले. त्यानंतर पुढच्या रोमध्ये प्रत्येक खिडकीत 2-2 खांब घेतले. त्यानंतर पुढच्या रोमध्ये 3-3 खांब घेतले. आता आपल्याला पांढऱ्याचे 3 रो कंप्लीट झाल्यावरती आपण परत आता मोरपंखी लोकर घेणार आहोत. आता या ठिकाणी मोरपंखी लोकर आपण या एका खिडकीपासून जॉईन करूया आणि या मोरपंखी कलरच्या पहिल्या रोमध्ये आपण हा 3 खांब 1 साखळी हा रो रिपीट करणार आहोत. 1 खांब, दुसरा खांब, तिसरा खांब. हे दोरे आपण विणकामात हाईड करून घेऊ. 1 साखळी, 3 खांब, 1, 2, 3, 1 साखळी, 1, 2, 3. हा जो 3 खांब 1 साखळी हा जो रो आहे हाच आपण इथे रिपीट करून घेणार आहोत. हा रो कंप्लीट झाला. 1 साखळी घेऊन इथे जॉईन करून घेऊया. आता पुढचा रो, आता 3 रो आपल्याला मोरपंखी लोकरनीच करायचे आहे. या ठिकाणी आपण 3 साखळी 3 खांब 1 साखळी घेतली. पुढेही तोच रो आपण कंटिन्यू केला. आता पुढच्या आपण ह्या खिडकीत 4 खांब 1 साखळी घेणार आहोत. आपण स्लिप स्टिचच्या सहाय्याने या खिडकीपर्यंत येऊ. आपल्याला आता 4 खांब घ्यायचे आहेत. 1 खांब, दुसरा खांब. 4 खांब घेताना 2 खांबांनंतर 1 साखळी आणि नंतर परत 2 खांब या पद्धतीने घ्यायचे आहेत. परत 4 खांब 1 साखळी, इथे परत 4 खांब. 4 खांब घेताना 2 खांब झाल्यानंतर 1 साखळी आणि 2 खांब. या पद्धतीने आपण हा रो कंप्लीट करून घेऊ. या ठिकाणी हा रो कंप्लीट झाला. 1 साखळी घेऊन आपण इथे जॉईन करून घेऊया.
बघा हा मोरपंखी लोकरचा दुसरा रो कंप्लीट झाला. पहिल्या रोमध्ये आपण 3 खांब एक साखळी घेतली. दुसऱ्या रोमध्ये परत 4 खांब 4 खांब घेताना 2 खांब एक साखळी 2 खांब आणि त्यानंतर परत एक साखळी आणि 4 खांब या पद्धतीने आपण हा रो घेतला. आता तिसऱ्या रोमध्ये आपल्याला प्रत्येक खिडकीमध्ये परत 2-2 खांब घ्यायचे आहे. ह्या खिडकीत आणि ह्या खिडकीत असं प्रत्येक खिडकीत या ठिकाणी मी 3 साखळ्यांचा एक खांब घेते. 2 खांब एक साखळी या खिडकीत परत 2 खांब एक साखळी या आता या 4 खांबांच्या मधल्या खिडकीत परत 2 खांब. अशा पद्धतीने ही खिडकी आणि ही खिडकी अशा या प्रत्येक खिडकीमध्ये 2-2 खांब 2 खांब एक साखळी असा आपण हा रो कंप्लीट करूया. हा रो कंप्लीट झाला. एक साखळी घेऊन इथे जॉईन करून घेऊया. बघा आता हा या कलरचा तिसरा रो कंप्लीट झाला आहे. पहिल्या रोमध्ये 3 खांब एक साखळी, दुसऱ्या रोमध्ये 4 खांब आणि एक साखळी आणि तिसऱ्या रोमध्ये परत 2 खांब एक साखळी 2 खांब एक साखळी या पद्धतीने हे 3 रो झाले. आपण सुरुवातीला 12 खांब घेतले होते आणि आपल्याला एकूण सगळे 12 रो घ्यायचे आहेत. हा 1 2 3 4 5 6 7 8 9 रो झाले. आता 10व्या रोला आपण परत पांढरा लोकर जॉईन करणार आहोत. आता पांढऱ्याचे परत 3 येतील आणि हे 9 रो झाले आहेत. 10व्या रोला आपल्याला परत हाच रो 2 खांब एक साखळी हाच आपल्याला रिपीट करायचा आहे. या खिडकीत मी पांढरी लोकर जॉईन करून घेते. 3 साखळ्यांचा पहिला खांब हा दुसरा एक साखळी 2 खांब एक साखळी 2 खांब या पद्धतीने हा रो मी कंप्लीट करून घेते. बघा हा रो कंप्लीट झाला. एक साखळी घेऊन जॉईन करायचं. आता हा 10वा रो झाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11व्या रोमध्ये आपल्याला या ठिकाणी आपण 2 खांब एक साखळी घेतली आहे. त्याच्या पुढच्या रोमध्ये आपल्याला 3 खांब आणि एक साखळी घ्यायची आहे. आपण स्लिप स्टिचने या खिडकीपर्यंत येऊ आणि आता इथे 2 खांब एक साखळी झाली. आता 3 खांब एक साखळी 1 2 3 एक साखळी 3 खांब एक साखळी या पद्धतीने हा 11वा रो आपण कंप्लीट करू आणि 12वा रोला परत आपल्याला हाच रो रिपीट करायचा आहे. म्हणजे 3 खांब एक साखळी असे 2 रो आपण करून घेऊ. बघा आता हे शेवटचे 2 रो कंप्लीट झाले आहेत. 3 खांब एक साखळीचे 2 रो जे रिपीट केले आहेत आपण ते कंप्लीट झाले आहेत. आता आपल्याला ह्या रुमालाची बॉर्डर करायची आहे. बॉर्डरसाठी आपण परत मोरपंखी कलर वापरणार आहोत. बघा आता आपण परत मोरपंखी कलर घेणार आहोत. प्रत्येक कलरचे 3-3 रोज मी घेतले आहेत. असे 12 रो कंप्लीट झाले आहेत. आता बॉर्डर कशी करायची ते बघू. या ठिकाणी मी मोरपंखी कलर जोडून घेते आणि बॉर्डर कशी करायची ते सांगते. आपल्याला आता या ठिकाणी 7 हा दोरा जोडल्यानंतर आपल्याला 6 साखळ्या घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 साखळ्या घेतल्यानंतर हे 2 सोडल्यानंतर सोडून आपल्याला हे इथे जोडायचं आहे.
त्यानंतर परत 6 साखळ्या, 5 6, परत हे 2 सोडून इकडे जोडायचं आहे. बघा या पद्धतीने 6 6 साखळ्या घेऊन आपल्याला 2 2च्या गॅपनी जोडायचं आहे. 1 2 3 4 5 6 आणि या ठिकाणी जोडून घ्यायचं आहे. असा आपण पूर्ण हा सर्कल कंप्लीट करून घेऊ. बघा या साखळ्या अशा पूर्ण करून घेतल्या आहेत. आता या साखळ्यांमध्ये आपल्याला खांब घ्यायचे आहेत. पहिला खांब स्टिच घ्यायचा, नंतर अर्धा खांब किंवा हाफ डबल क्रोशे, त्यानंतर 3 डबल क्रोशे, 1 2 3, त्यानंतर परत अर्धा खांब, नंतर सिंगल क्रोशे. आणि आता पुढच्या लूपमध्ये जायचं आहे. हे आपण असे लूप तयार करून घेतले आणि प्रत्येक लूपमध्ये आपण या पद्धतीने एक सिंगल क्रोशे, त्यानंतर एक हाफ डबल क्रोशे, त्यानंतर 3 डबल क्रोशे, 1 2 3, आता परत एक हाफ डबल क्रोशे आणि एक सिंगल क्रोशे. आता परत पुढच्या लूपमध्ये याच पद्धतीने आपल्याला सिंगल क्रोशे, हाफ डबल क्रोशे, 3 डबल क्रोशे किंवा पूर्ण खांब, 2 3, परत एक हाफ डबल क्रोशे, एक सिंगल क्रोशे. बघा या पद्धतीने हे लूप आपण भरून घेतले आहेत. या पद्धतीने आपण हे पूर्ण कंप्लीट करू. बघा आता ही बॉर्डर कंप्लीट झाली आहे आणि छान असा मोठा असा रुमाल तयार झाला आहे. इथे दोरा तोडून घेऊया. त्यानंतर हे जे दोरे आहेत हे आपण असे पाठीमागे हाईड करून घ्यायचे आहेत. या पद्धतीने सगळे दोरे हाईड करून घ्यायचे. हे सगळे दोरे मी असे पाठीमागे नंतर हाईड करून घेईन. बघा हा सुंदर असा मोठा असा रुमाल तयार झाला. पूर्ण ताटावर बसेल एवढा मोठा रुमाल आहे हा. तुम्हाला आवडला का ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि करून बघा जमला की नाही तेही सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. तुम्ही कमेंट केल्या की मला मोटिवेशन मिळते नवीन नवीन व्हिडिओ घेऊन यायला. आणि नक्की करून बघा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.